जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आपल्या चॅनेलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते। समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत, हीच समर्थांच्या चरणी प्रार्थना। समर्थांना नमस्कार करून आजच्या सुंदर व्हिडिओची सुरुवात करूया। काही लोकांनी विचारलं की कसं आम्ही देवाशी कनेक्ट होऊ शकतो, कसे आम्ही देवाची प्रार्थना करू शकतो, कसे आपण त्या देवावरती भक्ती श्रद्धा करू शकतो। देवाची प्रार्थना करण्यासाठी घर सोडण्याची आवश्यकता आहे का, किंवा दिवसभर बसून भजन नामस्मरण करणे महत्त्वाचे आहे का। भक्तांनो, अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की भक्त कोणाला म्हणतात, भक्त कोण असतो। तेव्हा समर्थ आपल्याला सांगतात की 3 प्रकारचे भक्त असतात। ज्याने जीवनात फक्त एकदाच देवाला हाक मारली तो देखील भक्त आहे। जे देवाला रोज हाक मारतात ते देखील भक्त आहेत। आणि तिसरे, जे फक्त दिवसभरातील फक्त 5 मिनिटं अगदी मनापासून देवाला हाक मारतात ते भक्त सर्वश्रेष्ठ असतात। तुम्ही भले पूर्ण दिवस जप करू नका, पूर्ण दिवस नामस्मरण करू नका, 5 तास नाही, 2 तास नाही, किंवा 1ही तास नाही, फक्त आणि फक्त 5 मिनिटे। जेव्हा रात्री तुम्ही झोपत असाल तेव्हा फक्त आणि फक्त 5 मिनिटं खऱ्या मनाने त्या परमात्म्याला, आपल्या ईश्वराला, आपल्या परमात्म्याला, आपल्या समर्थांना मनापासून शरण जा। त्यांना सांगा, हे ईश्वरा, तुमचे खूप खूप आभार, तुमचे खूप खूप धन्यवाद। जे सर्व काही तुम्ही माझ्या आयुष्यात दिलं आहे त्यासाठी तुझे मनापासून आभार। आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा फक्त आणि फक्त 5 मिनिटांसाठी पुन्हा एकदा आपल्या परमेश्वराला, आपल्या ईश्वराला, आपल्या समर्थांना मनापासून धन्यवाद द्या। त्या परमेश्वराचे आभार माना। त्या परमेश्वराला सांगा की तू पुन्हा एकदा नवीन दिवस माझ्या आयुष्यात दिलास, पुन्हा एकदा तू मला एक मौका दिलास माझ्या जिंदगीमध्ये काहीतरी करण्यासाठी। कितीतरी चुका होतात आपल्या जीवनामध्ये। भक्तांनो, ही 5 मिनिटांची प्रार्थना आपल्यामध्ये खूप शक्ती निर्माण करू शकते। ही प्रार्थना करून तुमच्यामध्ये एक जिंकण्याची नवीन ताकद निर्माण होईल। दुःखांशी, आपल्या आयुष्यातील संकटांशी लढण्याची एक नवीन ऊर्जा आपल्याला या 5 मिनिटांच्या प्रार्थनेत मिळू शकते। एक दिवस नारद मुनीने ईश्वराला विचारले की तुमचा सर्वात मोठा भक्त कोण आहे। त्यांना वाटलं की पूर्ण दिवस आपण नारायण नारायण जप करतो, तर माझ्यापेक्षा मोठा भक्त कुणी असू शकत नाही। तेव्हा ईश्वर म्हणाले, एक शेतकरी आहे, जो शेतकरी धरतीवरती राहतो, तो माझा सर्वात मोठा भक्त आहे। हे ऐकून नारद मुनी आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या मनात प्रश्न पडले आणि त्यांनी विचार केला की आपण स्वतः त्या भक्ताला जाऊन पाहावे। जेव्हा नारद मुनी जाऊन त्या शेतकऱ्याची दिनचर्या पाहतात तेव्हा तो शेतकरी सकाळी 1 माळी जप करून आपल्या शेतात काम करायला निघून जात असे आणि मग शेतातून रात्री घरी आल्यानंतर झोपण्यापूर्वी देवाच्या नामाचा पुन्हा एकदा 1 माळी जप करून तो झोपत असे आणि पूर्ण दिवसभर तो कामच करत असे। परमेश्वराचा जप किंवा परमेश्वराचे नाव तो घेत देखील नसे। परमेश्वराचा जप किंवा परमेश्वराचे नाव तो दिवसभर घेत देखील नसे। शेतकरी इमानदारीने आपले जीवन जगत होता। आपल्या आईवडिलांची अगदी मनापासून तो सेवा करत होता। आपली पत्नी, आपली मुलं यांच्या सर्वांचं अगदी व्यवस्थितरित्या तो पालन करत असे। तो शेतकरी चुकूनही कुणाचं मन दुखवत देखील नसे। नारद मुनी हे पाहून आश्चर्यचकित झाले। ते मनात म्हणाले की इतका मोठा भक्त हा कसा काय असू शकतो। आणि पुन्हा एकदा ते नारद मुनी आपल्या देवाजवळ आले आणि देवाला सर्व काही सांगितले। तो तर फक्त 1 माळी जप करतो आणि पूर्ण दिवस शेतामध्ये काम करतो, मग तुमचा सर्वात मोठा भक्त तो कसा काय ठरू शकतो। तेव्हा तो परमेश्वर, तो देव म्हणाला की तो 1 माळी जप करतो
पण त्या एक माळी जपामध्ये तो जराही दुनियेचा विचार करत नाही आणि तो त्याच्या सर्व कार्यांमध्ये परिपूर्ण आहे. त्याचप्रमाणे आपण सुद्धा फक्त आणि फक्त 5 मिनिटे देवाला अगदी मनापासून हाक मारली, फक्त 5 मिनिटे आपल्या देवाचं नाव घेतलं तर त्या 5 मिनिटांच्या प्रार्थनेचा असर पूर्ण दिवस आपल्या जीवनात राहतो. फक्त लक्षात ठेवा की त्या 5 मिनिटांमध्ये 1 सेकंद सुद्धा तुम्ही बाहेरच्या दुनियेचा विचार करायचा नाही, त्या दुनियेकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही. ते 5 मिनिटं आपल्या परमेश्वराला अगदी मनापासून समर्पित करा. भक्तांनो, तुमचं जे आत्ताचं जीवन आहे त्याला तुम्ही नोटीस करा, लक्षपूर्वक ध्यान द्या आणि थोडे दिवस आपल्या जीवनातील ही 5 मिनिटं आपल्या परमेश्वराला समर्पित करा आणि तेव्हा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की आपल्या जीवनामध्ये काय काय बदल होत आहे. ती शक्ती, ती ऊर्जा याचा तुम्ही स्वतःहून अनुभव घ्याल. असं नाही की प्रार्थना करण्यासाठी धार्मिक होणे गरजेचे आहे. प्राणी असू द्यात, मनुष्य असू द्यात, त्या परमेश्वराला आपण फक्त 5 मिनिटे धन्यवाद दिलेच पाहिजे. अरे, आपल्यामध्ये इतके देखील ताकद नाहीये की आपण स्वतः श्वास घेऊ शकू. हे सर्व तर आपल्याला आपल्या परमेश्वरानेच दिलेलं आहे. ही सर्व सोय आपल्या परमेश्वराने आपल्या सर्वांसाठीच केलेली आहे. आपल्यामध्ये इतकी देखील ताकद नाही की जमिनीतून आपल्याला खाण्यासाठी आपण स्वतःच त्यांना निर्माण करू शकतो. भक्तांनो, फक्त एक बी असतं, पण त्या बियांमध्ये फळं आणि फुलं परमेश्वराच्या शक्तीने निर्माण होतात. आपल्या जीवनात देखील अशीच आनंदाची फुलं प्रगट होतील जर तुमच्यामध्ये प्रार्थना असेल तरच. एका गावात 3 भोळे आणि एकदम साधे असे साधू राहत असतात. ते नेहमी परमेश्वराला प्रार्थना करत असतात. त्यांच्या प्रार्थनेचा, त्यांच्या भावनांचा इतका असर पडतो की पूर्ण गावाची गर्दी त्यांच्या इथे व्हायला लागते. मग त्याच गावातील एक व्यक्ती असतो. तो थोडा आश्चर्यचकित होतो की कोण इतके मोठे साधू आहेत की त्यांच्या भोवती इतके गाव जमा होते. म्हणून तो त्यांच्यापाशी जातो. त्या व्यक्तीला असे वाटते की ते साधू कोणीतरी विद्वान असतील, पण त्याने स्वतः जाऊन पाहिलं तेव्हा त्याला समजते की ते साधू अगदी साधे आहेत. ते खूप जास्त शिकलेले देखील नाहीत. मग त्या व्यक्तीने त्या साधूंना विचारले की तुम्ही नक्की कोणती प्रार्थना करता? तेव्हा ते 3ही साधू म्हणाले की आम्ही अडाणी आहोत, आम्ही शिकलेले नाही किंवा आम्हाला काहीच येत नाही. आम्ही परमेश्वराला एकच गोष्ट सांगतो, हे परमेश्वरा, आम्ही 3 आहोत आणि तुम्ही देखील 3 आहात आणि त्या 3 शक्तींना देखील आपण परमेश्वराच्या रूपात जाणतो. एक जन्माला घालणारे, एक पाळणारे आणि एक सर्वांना लय करणारे परमेश्वराच्या 3 शक्ती. तर आपण प्रार्थना करतोय की आम्ही देखील 3 आणि तुम्ही देखील 3, तर आमचं कल्याण करा. तेव्हा त्या व्यक्तीला वाटतं की अशी कोणती प्रार्थना आहे की आम्ही पण 3 आणि तुम्ही पण 3, आमचं कल्याण करा म्हणजे नक्की काय करा? तेव्हा त्या व्यक्तीने जी विधिलिखित प्रार्थना होती ती त्या साधूंना समजावून सांगितली. एकदा समजावली तेव्हा त्यांना समजले नाही, दुसऱ्यांदा समजावली तेव्हा देखील त्यांना समजले नाही, मग तिसऱ्यांदा समजावली तेव्हा थोडी थोडी ती प्रार्थना त्यांना समजली. खूप वेळा ती प्रार्थना शिकवल्यानंतर त्या व्यक्तीला वाटले की हे साधू ही प्रार्थना शिकले आहेत. मग तो व्यक्ती आपल्या घरी जायला निघाला. त्या व्यक्तीला नदीला पार करून घरी जायचे असते, म्हणून तो नावेमध्ये चढून घरी जात असतो. जसा तो नदीतून पुढे जाऊ लागला तेव्हा त्याने बघितले की तेव्हा ते 3ही साधू पाण्यातून चालत येत आहेत आणि ते 3ही साधू आपल्याकडेच येत आहेत असे त्याने पाहिले. ते 3ही साधू त्या व्यक्तीला येऊन म्हणाले की तुझे खूप खूप आभार की तू आम्हाला प्रार्थना शिकवलीस, पण तुझी प्रार्थना आम्ही विसरून गेलो. आमच्यावर कृपा कर आणि ती प्रार्थना आम्हाला पुन्हा एकदा शिकव. जेव्हा त्या व्यक्तीने पाहिलं की ते 3ही साधू पाण्यामध्ये चालत आहेत, काय प्रभाव आहे यांचा,
तेव्हा त्याला विश्वास पटला की माझ्या शब्दाने लिहिलेल्या प्रार्थनेपेक्षा त्या साधूंच्या साध्यासुध्या प्रार्थनेमध्येच खूप आसर आहे, खूप शक्ती आहे. तुम्ही किती वेळ प्रार्थना करता त्यापेक्षा जास्त महत्त्व याला आहे की तुम्ही ती प्रार्थना कशा प्रकारे करत आहात. प्रार्थना करताना आपलं हृदय हे निस्वार्थी असलं पाहिजे. चतुराई चौपट करे, ज्ञानी गोता खाए, और भोले भाले भक्त को तो जल्दी प्रभू मिल जाए. भक्तांनो, जर आपण इमानदारीने आपली 5 मिनिटे प्रार्थनेसाठी आपल्या जीवनात दिली तर विश्वास ठेवा की तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त सुख, जास्त आनंद नक्कीच मिळवाल. तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्या परमेश्वराच्या शक्तीचा, ऊर्जेचा अनुभव येईल. तुम्हाला वाटेल की हा परमेश्वर, आपला देव, आपला ईश्वर आपल्या सोबतच आहे, आपल्या प्रत्येक दुःखात आणि आपल्या प्रत्येक सुखात. बस तुम्हाला फक्त तुमच्या प्रार्थनेमध्ये विश्वास निर्माण करावा लागेल. जर तुम्ही चिंता करत असाल तर ती प्रार्थना तुम्ही शिकला नाही, याचा अर्थ तुमच्या प्रार्थनेवर तुमचा विश्वास नाही. आणि जर तुम्ही प्रार्थना मनापासून केली आहे तर मग तुम्ही चिंता कशाला करत आहात. ईश्वराने अर्जुनाला एक गोष्ट सांगितली, जर तू खऱ्या अर्थाने, खऱ्या मनाने माझ्या जवळ आलास तर तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन. भक्तांनो, आपण फक्त आपल्या आयुष्यातील 5 मिनिटे त्या परमेश्वराला दिली तर हीच 5 मिनिटे तुमच्या जीवनात चमत्कार केल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास ठेवा. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.